श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. रूपेणे कळवळा श्री रघुनाथ मज आश्वास येथ पुरक्षकता अनुवादक आला निश्चित श्रीराम. कथेचं अनुसंधान हनुमंतानं रामचरित्र सांगितलं आपल्या गायनामधून भजनामधून. तैसे हनुमंते आपण हरी कीर्तन मागितले. हनुमंतानं सुद्धा कीर्तन केलं होतं, पण हनुमंताच्या कीर्तनानं राक्षसाच्या गावातली भक्ती जागी झाली. आपल्या कीर्तनानं शेजारचं सुद्धा जागा होत नाही, एवढं महत्व हनुमंताच्या कीर्तनामध्ये होतं. भक्तिरूपी सीता राक्षसांच्या गावामध्ये आहे आणि ती सावध करण्याचं काम हनुमंतानं त्यांच्या कीर्तनामधून केलं. सीता हवया सावधान आता करू रामस्मरण तैसे हनुमंते आपण हरी कीर्तन मांडले. त्या कीर्तनामधून सीता सावध झाल्या. सावध झाल्याबरोबर सीतेला वाटलं इथं तर कुणी येणं अशक्य आहे, मला आश्वासन देण्यासाठी माझं समाधान करण्यासाठी रामच आला की काय असं सीता बोलतात. रक्षासी पुसे करुणीन म्हण कोण करीतो राम कीर्तन त्याचे पायी नमी वदन लोटांगण त्याचे माझे. आणि सीता बोलू लागल्या. ज्या झाडामधून आवाज येत होता त्या झाडाला सीता विचारू लागल्या, आवाज झाडामधून येतोय, मग तुझ्यामध्ये कोण आहे जो रामाचं भजन करतोय, रामाचं कीर्तन करतोय? त्यानं मला मुखचंद्र दाखवावा, त्याचं तोंड मला दिसावं, म्हणून त्या झाडाला सीता लोटांगण घालतात. त्याची राम कथा शैली त्याची चरणीची धुळी मी वनी नसुक समेळी मुखमन जवळी जावावे. सीता सांगू लागल्या, ज्याला 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 रामायणाची आवड आहे, ज्याला ज्याला रामकथेची गोडी आहे, त्याच्या चरणाची धुळी, त्याच्या पायाची धुळी मी माझ्या कपाळाला लावीन, त्याला त्याला नमस्कार करेन. ज्याला ज्याला रामकथेची गोडी आहे, फक्त एकदा त्यांना मला चेहरा दाखवा. त्याचे मुखी राम कीर्तन त्याचे मन ते कथा वदन परम सुख समाधान कृपा करून भेटावे. आणि ज्याच्या मुखामध्ये रामचंद्राचं नाव आहे, ज्याच्या मुखामध्ये रामाचं चरित्र आहे, त्यानं जर मला त्याचं तोंड दाखवलं तर त्यानं मला सुख भेटणार आहे आणि अफाट सुख मिळणार आहे. म्हणून आता जन जन रामायण सांगितलं, कुणी जन रामचरित्र सांगितलं इथपर्यंत, त्यानं मला एकदा चेहरा दाखवावा. सीता बोलतात, सीतास प्रेम निगचिते आनंद उत्कंठित भावार्थे जेणे कोण मुद्रा येते कृपावंते मज भेटावे. आणि सीता सांगू लागली, जन ही मुद्रा आईचं आणलेली आहे. मुद्रा काय अचानक आलेली नाही, कुणीतरी आणलेली आहे, आणणारा कुणीतरी आहे. मग जन इथे मुद्रा आणली. जन आता रामकथा बालकाळाच्या 6व्या अध्यायामध्ये रामाचा जन्म आहे आणि त्या रामजन्मापासून इथपर्यंत जन जन रामचरित्र सांगितलं, त्यानं मला एकदा चेहरा दाखवावा. सीता बोलतात, ऐकून सीतेचे वचन हनुमंते स्वये उतरून सीतेचे घालून लुटांगण मस्तकी चरण मंदिरे. असं सीता बोलल्यानंतर हनुमान झाडावरून खाली उतरले सीतेच्या पुढे आले आणि पुढे आल्याबरोबर सीतेला नमस्कार केला. महानिधीचा लाभ झाला सुदाब्दी चढवते की प्रासीला किंवा कळी काळ जिंकून आला तो पाडू झाला हनुमंत. आणि सीतेला बघितल्याबरोबर हनुमंताला एवढा आनंद झाला, महानिधीचा लाभ झाला. एखाद्या दरिद्री व्यक्तीला धनाचं गठुडं सापडावं किंवा मरतया अमृतपानं किंवा अमृतानं चुळण्या कराव्या, गुळण्या कराव्या किंवा त्या ठिकाणी एवढा असणारा आनंद किंवा कळी काळाला आपण जिंकून यावं तेवढा आनंद सीतेच्या दर्शनाने हनुमंताला झाला. हरिकाचे निमिळे गडबड पायावरी डोळे आनंदा सुस्रवती डोळे सुख मिळे डुलतो. आणि तेवढा हरिक झाला, हनुमंताला आनंद वाटला. परत सीते पुढे यायचं, लोटांगण घालायचं, पाया पडायचं. हरिकाछेनी लवल आया. हनुमान अतिशय आनंदानं उड्या मारू लागले. धाव धाव आणि पाया पडे स्वस्वेद सद्गरस प्रेम रडे उच्छनाच उडी पुढे हर्ष उडे वानर. आणि एवढा आनंद हनुमंताला झाला, एवढा आनंद झाला. परत पाया पडायचा, परत मागे सरायचा, उड्या मारायचा.
पुन्हा यायचा, पुन्हा सीतेला लोटांगण घालायचा, पुन्हा पाया पडायचा, असं चरित्र हनुमान करतात. येथे सापडली सीता झाली सारी सिद्धी रघुनाथा, ये झाले मन हनुमंता उल्हास नाचतो. हनुमंताला खूप आनंद वाटला. इथं सीता सापडले. सीता सापडण्यासाठी हनुमंताला किती शोध घेतला. एक शंभर वेळा शोधले. शतावरती एका घरामध्ये 100 वेळा जाऊन बघितले. तेव्हा इथं आपल्याला सीता भेटले, मिळाले. म्हणून कार्य सिद्धी रघुनाथा, रामचंद्राचे कार्य परिपूर्ण झालं असा विचार हनुमान करतात. सीता विचारी पोटात हा मनवी तो मी रामदूत, राम सवे कायचा हनुमंत पंचवाटिकेत हा नव्हता. ज्यावेळेस वानर पुढे उभा राहिला, उड्या मारायला लागला, त्यावेळेस सीता विचारी पोटात. सीता मनामध्ये विचार करू लागले, हे आल्यापासून म्हणतोय रामाचा दूत आहे, रामाकडून आलोय, रामानं पाठवलंय. पण मी 13.5 वर्ष रामाच्या बरोबर होते. पंचवाटिकेमध्ये आम्ही जीवनवासामध्ये असताना 13.5 वर्षात एकदाही रामाबरोबर दिसलं नाही, रामाबरोबर नव्हतं. मग अचानक 2-4 महिन्यात कुठून आलं असा विचार सीता करतात. राम लक्ष्मण दोघे वीर त्यांच्या सवे नाही वानर, कैसे निनो हे वनचर नाना विकार करीत आहे. सीता विचारतायत, स्वतःच्या मनाला विचार करतायत. राम आणि लक्ष्मण त्यांच्या बरोबर नरही नाही, त्यांच्या बरोबर दुसरा माणूसही नाही आणि वानरही नाही. त्या सवे नाही, नर वानर कुणीच नाही, फक्त राम लक्ष्मण आणि मी, आम्ही तिघच होतो. आणि मी गेल्यापासून ते दोघेच राहिले, त्यांच्या सोबत कुणी तिसरा व्यक्तीच नाही. मग कुठून आलं हे अचानकच वानर, एवढं उड्या मारायला लागलं, नाही ते विचार करायला लागलं असं सीता बोलतात. पूर्वी जटायू देखील होता, नाही देखील हनुमंता, येथे आला द्यावचित्ता सीता चरणार्थ रावण. सीतेने विचार केला, पूर्वी जटायूला बघितलं होतं आणि जटायू 13.5 वर्ष आपल्या बरोबरीला होता. कारण जटायू रोज त्या ठिकाणी आश्रमाच्या समोर उभा होता, त्यामुळे जटायू माहिती होतं, जटायूला बघितलेलं होतं. पण जे हनुमान रामाचं दूत म्हणतंय त्याला आतापर्यंत मी कधी बघितलंच नाही, 13.5 वर्षात कधीच पाहिलं नाही. मग हे आलं कुठून? मग निश्चितच मला छळण करण्यासाठी रावणच वानराच्या वेशामध्ये आला असा विचार सीता करतात. पूर्वी होऊन आला संन्यासी, आता आला वानर वेशी, केवी विश्वास उमियासी सीता मनासी विचारी. बघा, एकदा विश्वासघात झाला, माणूस पुन्हा आयुष्यभर विश्वास ठेवतच नाही कुणावर. एकदा सीतेचा विश्वास झाला होता. माता म्हणे जियसी, भोगू पाहे तियेसी, कपटे मिळविले धुळीसी, सैन्य पुत्रेसी मारविले. जिला माता म्हटला होता, आई म्हणून विश्वास दाखवला आणि तिला उचलून घेऊन आला, असा विश्वासघात रावणाने केला. तेव्हापासून सीतेचा विश्वासघात झाला. कोणावरही सहसा विश्वास ठेवता येत नाही. पूर्वी संन्यासीचा वेश घेऊन आला होता आणि तोच रावण आता वानराच्या वेशामध्ये आलाय, याच्यावर कसा विश्वास ठेवावा असा विचार सीता करतात. श्रीराम कथा अनुवादत धन्य धन्य हा श्रीराम भक्त, कपटी नव्हे हा हनुमंत मन निश्चित मानले. सीतेनं दुसरा विचार केला, रावण जर असता तर एवढं रामायण परिपूर्ण सांगितलं नसतं. बालकाळाच्या 6व्या अध्यायापासून सांगणं म्हणजे बाकीच्या बी राक्षसांनी रामायण सांगितलं, कारणीमीने सांगितलं नाही, पण सगळं उलट सुलट सांगितलं होतं. ओव्या कारणीमीच्या मागे पुढे होत होत्या, पण हनुमंतांनी एक्युरेट रामायण सांगितलंय, व्यवस्थित सांगितलंय. ज्या अर्थी रामायण सांगतोय त्या अर्थी हा कपटी नाही. आणि कपटी असता तर आता व्यवस्थित एवढं रामायण क्लिअर सांगता आलं नसतं. ज्या अर्थी रामायण एवढं परिपूर्ण सांगितलंय त्या अर्थी हा कपटी नाहीये, निश्चित रामाचाच भक्त आहे असं सीता बोलतात. नित्य म्हणून हनुमंत सत्य सांगितली रामकथा, याच्या पूर्वापार वृत्तांता याची मी आता पुसेन की. सीतेने विचार केला, हनुमंताला खोटं म्हणता येत नाही, मिथ्या म्हणता येत नाही, कपटी म्हणता येत नाही. का? सत्य सांगितली रामकथा. हनुमंताने जे आतापर्यंत सांगितलं ते सगळं सत्य आहे. एकही शब्द, एकही ओवी हनुमंताचा
त्या ठिकाणी चुकीची नाहीये, सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. बरं असू द्या म्हटले, आता म्हणतोय रामाचा भक्त आहे, मग रामाची आणि याची भेट कुठं झाली, कशी झाली, याचा पाठीमागचा वृत्तांत काय आहे हा आपण विचारू. असं सीता बोलतात. सीता कुशल वृत्तांत सत्य सांगे हनुमंत, तिची कथेचा एक कथार्थ मुख्य मोक्षार्थ उदाहरण. आणि मग ज्या वेळेस सीता विचारतील त्यावेळेस हनुमान सत्य सांगणार आहे. हनुमानजी सांगणार आहे ते सत्य सांगणार आहे. सत्य असणारा त्यांचा वृत्तांत सांगतील, रामाचं चरित्र सांगतील. तोच कथेचा कथार्थ अतिशय सुंदर कथा. लक्षपूर्वक ऐका. एकाएकी अशोकवनात आला देखोनी हनुमंत, त्याचा समूळ वृत्तांत तुझे साध्यंत जानकी. आणि एकाएकी अशोकवनामध्ये कसा आला, कारण एवढं दुर्धर शासन आहे, वाऱ्या न फुटे वाट. ज्या अशोकवनामध्ये वारा सुद्धा रावणाच्या परमिशन शिवाय जाऊ शकत नाही, एवढं दुर्गट अशोकवन आहे. अशोकवन कुठे आहे माहिती का, लंकेचं बेट आहे समुद्राच्या मध्यभागी. त्या लंकेमध्ये रावणाचा राणीवस आहे आणि त्या राणीवसामध्ये गुप्त अशोकवन आहे. तिथं कोण जाणार आहे, कुणालाही जाता येत नाही. मग अचानक एवढ्या दुर्धर ठिकाणी वानर आलेच कसं, याचा सविस्तर वृत्तांत विचारू. असं सीता बोलतात. मी वनवासी असता तू नव्हता रे हनुमंता, कैसा आलासी तू आता निज वृत्तांत मला सांगे. आणि विचारलं सीतेनं हनुमंता, मी वनवासामध्ये असताना तू तिथं नव्हता, मग अचानक आलाच कसा. वनवासामध्ये रामाबरोबर होते तेव्हा तू नव्हता, मग अचानक कुठून आला, कसा आला, रामाची तुमची भेट कशी झाली सांगा. कैसे श्रीराम देखीला दृष्टी, तुम श्रीरामासी कैसे निभेटी, कैसा कैसा केल्या गोष्टी, जेणे का पोटी अति प्रीती. अरे रामचंद्र तुम्ही बघितला कसा, कारण राम बघणं एवढं सोपं आहे का. श्रीराम देखावया दृष्टी, पाहिजे तर भाग्याची या कोटी. सहज राम कोणालाही दिसत नाही, राम कोणालाही भेटत नाही. कोट्यावधी भाग्याचं भांडवल लागतं, तेव्हा रामचंद्र डोळ्यानं बघता येतो. मग रामचंद्र कसा बघितला, रामाबरोबर संवाद कसा केला, कसं कसं बोलणं झालं, रामचंद्र भेटल्यानंतर त्याच्यामधून काय सुख आहे सांगा. कैसा बांधला वचनार्थ, साधावया श्रीराम कार्यार्थ, हनुमान सर्वांगी उल्हासाचा तो भूयार्थ मला सांगे. रामचंद्र बोलल्यानंतर त्या असणाऱ्या रामचंद्राचं बोलल्याचा आनंद काय आहे, कसे कसे रामचंद्र बोलतात, काय काय बोलतात, बोलल्यानंतर काय सुख भेटतात, हा सगळा इत्यंभूत माहिती रामचंद्राविषयीची सांगा. असं म्हटल्यावर हनुमान सर्वांगी उल्हास कर, सर्वांगामध्ये हनुमंताचा उल्हास आला आणि अतिशय गुह्य रामचंद्राचं चरित्र स्वरूप हनुमान सांगतात. श्रीराम भेटल्या कैसे सुख, श्रीराम वचन कैसे पियुख, श्रीराम संगे कैसा हरिका योग परिपाके म्हणून सांगे. सीतेने विचारले हनुमंता, रामचंद्र भेटल्यावर काय सुख भेटतं, कारण रामचंद्राच्या दर्शनाचं सुख काय आहे सांग म्हणले. तुझ्या दर्शनाचे सुख श्रीरामा तुझा आण ओळख, भक्त जाणती सात्विक, जैन इष्टक व्रतधारी. त्या रामचंद्राला बघितल्यानंतर काय सुख भेटतं. रामचंद्र बोलल्यानंतर अमृतरूपी वर्षाव कसा होतो, रामचंद्राच्या मुखामधून अमृतासारखे शब्द बाहेर पडल्यानंतर काय आनंद होतो, केवढा आनंद होतो सांगा. श्रीरामाचे ठाणमान रूप रेखा गुण लक्षण, कैसा हे सका लक्ष्मण तोहीची खून मग सांगे. रामचंद्राचं ठाण, रामचंद्राचं मान, रामचंद्राचे गुण आणि रामचंद्राचं लक्षण आणि त्या रामाचं स्वरूप जसं आहे तसं थोडाही बदल न करता यथार्थ सांगा. त्या रामाचं स्वरूप इत्यंभूत सांगा. आणि तसंच लक्ष्मण कसं आहे त्या लक्ष्मणाचंही स्वरूप सांगा. असं सीता विचारतात. ऐकता श्रीरामाची कथा दुःख शोक न आठवे चित्ता, निमे भाव भयाची वार्ता कथा ऐकता आनंद. रामचंद्राची कथा आहे, सीता अनुभवातून सांगताय की रामचंद्राची कथा ऐकल्यानंतर दुःख शोक आठवत नाही. किती दुःख माणसाला आठवू द्या, रामायणामध्ये आले की माणूस क्षणभर तो दुःख विसरतो.
डोक्याला ताण राहत नाही, कोणतीच चिंता मनामध्ये राहत नाही, डोक्यात राहत नाही. एवढं सामर्थ्य रामकथेचं आहे. भव आणि भय याची चिंता रामचंद्राच्या चरित्राने संपत आहे. एवढी ताकद महिमा रामाच्या चिंतनामध्ये आहे. याची लागी पुढत पुढती तुझ मी पुषे अति प्रीती कथे माझी अति विश्रांती जाण मारुती हरी भक्ता. म्हणून हनुमंता पुन्हा 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 परत परत याची लागी पुन्हा पुन्हा मी तुला तीच विचारते. कशामुळे विचारते? कथे माझी अति विश्रांती जाण मारुती हरी भक्ता. अरे त्या रामायणामध्ये खूप सुख आहे आणि तीच सुख परत परत मिळावं, कारण ह्या सुखाचा कंटाळा येतच नाही. त्यामुळे हे सुख सदोदित मिळावं म्हणून याची लागी पुढत पुढती तुझं मी पुसे अति प्रीती. अतिशय प्रेमाने विचारते. हरी भक्ता तू राम भक्त आहे, तुम्हाला माहिती आहे रामायणामध्ये किती सुख आहे, ते सुख आम्हालाही मिळावं म्हणून पुन्हा पुन्हा विचारते. रामायण सांगा. या कथेचे श्रवण नाही मनन निध्यासन तरी ते कथा होय शून्य देवी मैथुन वंदेचे. आणि रामचंद्राच्या कथा ऐकल्यानंतर आज कथा ऐकल्यावर संध्याकाळी गेल्यावर घरी गेल्यावर त्या कथेचं चिंतन करावं लागतं, त्या कथेचं मनन करावं लागतं. आज बाबा ऐकल्यावर गेल्यावर डोक्यामध्ये त्या कथेचं चिंतन परत सगळं रिपीट डोक्यामध्ये करावं लागतं. आणि असं जर केलं नाही तर ते सगळं शून्य होती कथा. ती कथा ऐकून काहीच उपयोग नाही असं सांगतात. श्रद्धा श्रीराम कथा श्रवण कधी त्याचे महिमान अहम सोहम कुहविरुण ब्रह्मपूर्ण स्वय होती. कथा ऐकतात त्यांचं महिमान धन्य आहे, पण पहिला शब्द वापरले श्रद्धा. श्रद्धेने कथाची ऐकतात. भगवंतावरती विश्वास ठेवून, भगवंतावरती प्रेम ठेवून, अंतःकरणापासून श्रद्धेनं विश्वासानं जे रामायणाची कथा ऐकतात त्यांचं महिमान काय सांगावं. अहम आणि सोहम, अहंकार आणि सोहम म्हणजे ते सगळं, ते तू मी तूपणा सगळं संपत आणि श्रोता सुद्धा परब्रह्म होतो. एवढा महिमा त्या रामायणाच्या कथेचं आहे. चित्ततेची चैतन्य बुद्धी समसाम्य समाधीन कर्म होय ब्रह्म परिपूर्ण इंद्रियाचरण मात्र. आणि कथा ऐकल्यानंतर जे चित्त आहे ते चित्त चैतन्य होतं. जे आपण दिवसभरामध्ये कर्म करतो ते कर्म ब्रह्मार्पण होतं. त्या कर्माचं पाप पुण्य आपल्याला लागत नाही. म्हणून जे जे रामायणाला येतात, जे जे भगवंताच्या कथेला येतात, चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये त्यांचं जे काही जीवनाचं चरित्र आहे ते वहीची पण कोरडी राहतात, कारण त्यांचं कर्मच त्यांना लागूच पडत नाही. रामायणाला आल्यानंतर जे जे कर्म करतो ते कर्माचं पाप पुण्य फिरत संपत. म्हणून चित्रगुप्ताच्या डायरीमध्ये त्याची जी काही कर्माची डायरी आहे ती सगळी कोरडी राहते, रिकामी राहते. एवढं महिमान रामायणाच्या कथेत आहे. श्री श्रीराम स्वरूप संस्था सादरे पुसता पैसिता अशी रामाच्या रूपाची संस्था, रामचंद्राची ताकद, रामचंद्राची स्वरूप सीतेने विचारल्यावर हनुमंताला टप पडलं. हनुमान आश्चर्यित झाले. आता जे विचारले ते सांगायचे, त्यामुळे हनुमंताला तटस्थ झाले. कसं सांगतात ऐका. श्रीराम स्वरूप वदे सुंदरा तिने अवस्था ती वांदरा नेत्र्या सुंची आधारा गथरथरा कापत. आणि सीतेने विचारले, रामचंद्राचं स्वरूप सांगायचंय आणि जसं विचारले तसं यथार्थता सांगायचंय. त्याच्यामुळे हनुमंताला सर्वांगाला कंप सुटला. एवढं सोपं नाही रामाचं स्वरूप वर्णन करणं, कोणालाच आतापर्यंत जमलेलं नाही. हनुमंत सांगणार आहेत आणि जसं आहे तसं सांगणार आहे. त्यामुळे ऐका. अंग झाले रोमांचित स्वेदाला डबडबीत मूर्छा पन्न पडे हनुमंता तिने विस्मित जानकी. एवढं सोपं नाही रामाच्या स्वरूपाचं वर्णन करणं. अंग रोमांचित झाला, सर्व अंगाला घाम फुटला. त्या रामाचं स्वरूप विचारलंय सीतेला. स्वरूप सांगण्यासाठी सर्वांगातून घाम हनुमंताच्या निघू लागला. चित्त जे आहे
झालं आणि हनुमान मूर्छित पडले. अशी अवस्था हनुमंताची सीतेनं पाहिली. वानर उलचर पाले खाईर त्याशी श्रीराम प्रेम बडी भार लंगुनी आले सागर भक्त साचार हनुमंत. आणि अशी अवस्था हनुमंताची पाहिल्यानंतर मग सीते मातेला आश्चर्य वाटलं आणि ती स्वतःला विचारू लागल्या, बोलू लागल्या, झाडाचा पाला खाणारा वानर आहे, वनचर आहे, पण रामाविषयी एवढं प्रेम आहे, रामचंद्राविषयी अथांग प्रेम सीतेनं पाहिलं. त्यामुळं आश्चर्य वाटलं. ऐसे जाणोनी तत्वता वया सुवासी त्यासी सीता सावधान करी हनुमंता श्रीराम वार्ता पुसावया. आणि सीतेनं जाणलं भक्त साक्षात हनुमंत, हनुमाना सत्य भक्त आहे. आणि त्या भक्ताचं चरित्र त्या भक्ताला सावध केलं. कशासाठी? श्रीरामाची वार्ता विचारायचे, रामचंद्राचं स्वरूप विचारण्यासाठी हनुमंताला थापटून सीतेनं सावध केलं. एका जनार्दना शरण श्री हनुमंत संवाद कथन गोड गोड निरूपण सावधान उदाहरण. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतायत. आता उद्याच्या प्रसंगामध्ये जसं सीतेने विचारले ते असणारे रामचंद्राचं स्वरूप हनुमंत सांगतील, जसं आहे तसं सांगतील. अतिशय गोड कथा ऐका. वस्ती श्री भावात रामायण सुंदरकांडे कथाटिकाया ब्रह्मलिखित जानकी हनुमंत संवाद कथन नामा 3 अध्याय गुणाश्रम. पुंडलिक